हा चारा सगळ्यांनी केला पाहिजे. याच्यापासून खुराक कमी लागणार, जित्राबाई दूध वाढवणार, गायला चालणार, म्हशीला चालणार, शेळी मेंढी हे सगळ्यांना अनुकूल आहे. मंडळी नमस्कार, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आता मागे बघताय हायड्रोपोनिक्सचा सेटअप आहे आणि हा सेटअप पूर्णपणे घरच्या घरी तयार केलेला आहे. आता शेळी पालक बाबा आहेत, त्यांचं शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, त्यासाठी त्यांनी घरच्या घरी तयार केला. कुठनं सामान आलं, कोणतं सामान लागतं आणि किती खर्च येतो, पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. माझं नाव ज्ञानेश्वर भाऊजी थोरात, मुक्काम पोस्ट कळंब, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर 9970585609. तुम्ही हायड्रोपोनिक्सचा म्हणजे बिना मातीचा चारा, हिरवा चारा आपल्या घरच्या घरी तयार करतो आपण. कुठून सुचलं होतं? मी पहिलं मोबाईलला पाहिलं, मोबाईल मध्ये पाहिलं, माझे 2-4 वेळा मी पाहिलं. ते माझ्या डोक्यामध्ये राहिलं कसाला आपण सुद्धा असं करू शकतो. मग मी आपलं एक सामान, जसं बाबा पैसे अभावी हे आणून ठेवू, ते आणून ठेवू, जे लागन ते पट्टे आणून ठेवायचे, ट्रे आणून ठेवायचे, बोयाला नट बोल्ट आणून ठेवायचे, याला ड्रीप आणून ठेवायची, फोगर आणून ठेवायचे, मोटर घेऊन ठेवली, ड्रम आणले, असं सगळं सामान गोळा केलं. आणि त्यानंतर हे जुळा माझी मेस सुरुवात केली मोबाईल मध्ये बघून. कसं केलं सांगा ना तुम्ही? फ्रेम कशी, किती बाय कितीचं आहे? आता ही फ्रेम 4x7 म्हणजे 4 फुटाची रुंदी आहे आणि 7 फूट लांबी. त्याच्यामध्ये 42 ट्रे बसतात. डेली आपण किती चारा किलो किती? मी डेली 2 ट्रे घालतो रोज. डेली काढा आता याच्यामध्ये 4 ट्रे काढू शकतो 10 दिवसाला. हे 48 ट्रेचा हे हा, आणि रोजचे 4 ट्रे निघतील, अशा प्रकारची कॅपॅसिटी आहे हा, याची. बस. एका ट्रे मध्ये किती किलो चारा निघतो? एका ट्रे मध्ये 10 किलो चारा निघतो. 1.5 किलो टाकीतो असतो. 1.5 किलो मका टाकायची, हा, 10 किलो हिरवा चारा 12 निघतो. निघते पण 10. आता ही जी फ्रेम बनवली, हा, हे कुठून आणलं? हे पट्ट्या कोणत्या पट्ट्या त्या? या लोकांनी पट आपल्या याच्यावर आणल्या, नारायणगाव दुकान हार्डवेअर मध्ये आणल्या. हा, आणि येऊन इथं वेल्डिंग मारून त्याला नट बोल्ट हा, मारले. हा, हे स्वतः मी आपलं आलो मोबाईल मध्ये पाहायचं, स्वतः तयार करायचं. हे अंतर किती ठेवलं आता? हे 2 पट्टींमधलं आता इथून हे 18 इंचाच आहे. हे 18 इंचाच आहे, कारण याची वाढ 6 इंच आहे. मग याला थोडी जागा पाहिजे खाली वर व्हायला. आणि हा जो खाली बघतोय आपण, याच्या खाली गॅप किती? हा 8 इंचाचा गॅप आहे खाली. 8 तिथून वर हा 18 इंचाचा गॅप. 18 इंचाचा आहे. हा. आता हे ट्रे कुठून मिळतात? शेट्री कंपनी कोण बोलवली होती बाहेरून, एक डायरेक्ट बोलावली इथं. आपण दुकानात गेलो आपल्याला मिळू शकतात. हा, इथे जास्त महाग आहेत. 300 रुपये ट्रे लागतात. तुम्ही किती आणले? मी 270 रुपयाने आणले. हा हा, हे किती बाय कितीचे ट्रे राहतात? 2x1.5 आता याच्यामध्ये अशी आपण मका टाकतो पहिल्यांदा. हा, भिजायला घातलेले पहिले 2 भिजायला घालतो बादली. पहिलं पोत्यामध्ये भिजायला घालतो, बादलीत भिजायला घालतो. बादलीत. हा, बादलीत धुवून काढतो. आजी काय करते, रोज मग बादलीमध्ये धुवून मका घेते आजी, बर. आणि ती बारदानामध्ये बांधते. बारदानामध्ये बांधून पहिली बारदामध्ये जी बांधलेली किती दिवस बारदानामध्ये? ती 2 दिवस असते. हा. मग तिला असे मोड सुटलेले असतात. ते मोड सुटलेले बगीच्यामध्ये आणून ठेवायची इथं, आणि त्या बारदानामध्ये दुसरी मका भिजायला घातलेली. किती दिवसात चारा होतो तार? हे 9व्या दिवशी खायला ते इथं टाकल्यावरती? इथं टाकल्यावर 8व्या दिवशी खायला. 8व्या-9व्या दिवशी खायला होते. आता हा शेळ्यांना खायला जातोय. आता हा शेळ्या खायला घालतो आम्ही. रोजचे 2 ट्रे. चारा कसा आहे हा? याच्यापासून शेळ्याला दूध फुटलं, याच्यापासून कात आली आणि तयारी पण झाली. आपण ज्याप्रमाणे चिक करून खातो त्याप्रमाणे आज चिक तयार झाला शेळ्यांसाठी. हे ज्या पट्ट्या मारल्यात, हा, ह्या पट्ट्या किती अंतरावरती मारल्यात? इकडून तर इकडं ह्या अशा आडव्या हा, ह्या 2-2 फुटा मारल्या. 2-2 2 फुटावर 7 अशा फुटाचे लांबीला 7 फुट आहे. त्याच्या मग अशा अंतरावर सारखा 3 पट्ट्या मारल्या. 3 पट्ट्यामध्ये मारल्या. हा, आणि ह्या ज्या बारक्या पट्ट्या आहेत या 7 इंच आहेत इकडनं अशा पलीकडे, हा, जेणेकरून ट्रे आपला याच्यावर खाली जाणार नाही. जेणेकरून ट्रे खाली जाणार राश हिशोबाने किल्ले. आता याच्यामध्ये कसं राहतं की तापमान आपल्याला मेंटेन करायला लागतं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये त्यामुळे आपण फॉगर लावायला लागतात आतमध्ये. ते फॉगरचं कसं केलं? हे पाईप पण ते हे ड्रिपचे पाईप आहेत. याला छोटे छोटे फोगर मिळतात असे. कसं आता दूर होते पाणी, म्हणजे याला पूर्ण पाणी मिळते. असं केल्यानंतर याला पूर्ण पाणी मिळते बघा. याला हे ड्रिप गोल फिरून हे 6-6 इंच बसवले फोगर. हा जो पाईप आहे, हा, हे अंतर म्हणजे किती? 2 लाईनी मारल्या. 2 लाईन मारल्या. तेव्हा का मित्रांनो, इथे एक लाईन आहे ही, आणि हीच लाईन गोल फिरून पलीकडे नेली तुम्ही. बरोबर ना? हा, एका कप्प्याला 2 लाईन म्हणजे गोल फिरवलेली. हा, आणि त्याला फॉगर बसवलेत जेणेकरून ते गोल फिरून सगळीकडे पाणी फिरवतं, सगळीकडे पसरतं पाणी. आणि अजून एक केलंय की खालून ही जी ससा जाळी राहते ती मारली तुम्ही ना? हा, ही ससा जाळी कासाठी मारली? याच्यामध्ये उंदीर बिंदीर घुसबीस शिरू नये म्हणून. आणि ते उंदीर बिंदीरचं शरीर हे नाश करतील. आणि खाली ताडपत्री टाकली, ते पाणी खाली जिरू नये. ते पाण्यावर काय साईड निघून जातं. आणि 4 बाजूनी ग्रीन नेट मारलं. हा, ग्रेनेट मारले. ग्रीन नेट का बरं मारलं? हे ग्रेनेट धूळ उडत येते, धूळ उडायला नाही पाहिजे, आणि वरचं तापमान कमी होतं, कमी राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे कमी होतं. आता हे सगळं नियोजन झालं ह्या फ्रेमचं. याच्यामध्ये काय काय बसवलंय तुम्ही?
आता याच्यातनं पाणी कुठनं येतं, कशा प्रकारे येतं ते सांग. या टिपाडावरती अर्धाची मोटर हा बसवली. हे टिपाड 2-3 दिवस पुरतं मला. याला फिल्टर येईल, याच्यावर काही कचरा काही येत नाही फोगरला. आला अचानकपणे चुकून तर तो फोगर काय गळत ते चौकशी करून तो फोगर साफ करून घ्यायचा, परत जागे बसवायचा. ते काढता येतात, बसवता येतात. असे समान हे पाणी अर्ध्याच्या मोटर मधून या फोगरला आतमध्ये मग चालतो होतं. 1 तासाला 2 मिनिटं चालू करायचं फक्त. याला टायमर आहे, हे 2-2 तासाला 3 मिनिटं चालतं. लाईटचं बटन नेहमी चालू ठेवायचं. टायमर मध्ये लाईन असते. तो टायमर कुठं बसवायचा, जिथं आपलं बटन आहे बटन हा ते बोर्डापाशीच जिथं तिथं बटन timer. तिथं हा आणि आपला टायमर सेट करायचा टायमर सेट करून ठेवायचा. किती मिनिटं, तो आपण 1 तासाने किंवा 1.5 तासाने 3 मिनिटं 3 लेवत मिनिटं चालू हा ठेवायचं. लेवत ते 3 मिनिटांनी 2 तासांनी 1.5 तासांनी आपण टायमिंग लावत असला ते 3 मिनिटं चालणार, आपोआप बंद होणार, आपोआप चालणार, आपोआप बंद होणार. मग याच्या पैसे माणसाची गरज जेणेकरून तापमान राहीन, आर्द्रता पण राहीन हा आतमध्ये. आर्द्रता पण राहील आणि जसे उष्णता वाढेल तर टायमिंग कमी जास्त करता येतो त्याच्यावर. Total- आता लय उन्हाळा झालाय, आता 1 तासानेच पाणी प्यायला टाइम कमी जास्त करायचं. हा. आता ह्या टोटल सेटअपला मोटर सहित किती खर्च आला तुम्हाला? याला 30,000 रुपये खर्च आले. मोटरचं कितीला पडली सगळं मोटर 5,000ची. मोटर, आणि ही फ्रेम सगळी कितीला पडली? फी म्हणायची 10,000 रुपयाला पडले. सगळी वेल्डिंग हा सगळं 10,000. 10,000 रुपये आणि हा. ट्रे ट्रे आणि हे ड्रीप याच्यामध्ये आ गेले 30,000 मध्ये end झाली. 30,000 मध्ये फुल. फार फुल कार्यक्रम आहे 45 ट्रेचा. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल, कसा चारा आहे, करावा का त्यांनी? नाही हा चारा सगळ्यांनी केला पाहिजे. ज्याला ओला चारा नाही 12 महिने त्याला हा चारा फायदेशीर आहे. याच्यातून म्हैस, गाई, बैल, शेळी, बकरी, मेंढी हे सगळ्यांना अनुकूल आहे. हे सगळ्यांसाठी चांगला चारा आहे. याच्यापासून खुराक कमी लागणार, जित्राबाई दूध वाढवणार, गायला चालणार, म्हशीला चालणार. याच्यापासून दूध वाढ होणार, जित्राबाई तयारी पण होणार. असा हा चारा आहे. नक्कीच मित्रांनो, घरच्या घरी कशा प्रकारे आपण करू शकतो ना, याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. तर भेटूया अशाच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.